तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पायथन म्हणजे काय हे तर बघितलंच. आता आपण बघणार आहोत पायथन मधले डेटा टाइप्स कोणते कोणते आहेत आणि कुठं यूज होतात. बघा, पायथन मध्ये 5 डेटा टाइप्स आहेत. पहिला आहे न्यूमेरिक, दुसरा आहे डिक्शनरी, तिसरा आहे सेट, चौथा आहे बुलियन आणि पाचवा आहे सिक्वेन्स टाइप. तर बघा, न्यूमेरिक मध्ये कोणते यूज होतात? इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. आणि सिक्वेन्स टाइप मध्ये यूज होतात स्ट्रिंग, टपल आणि लिस्ट. मध्ये बघा, डेटा टाइप काय करते? डेटा टाइप क्लासिफाय करते डेटा आयटम. म्हणजे आता एक्झाम्पल बघा, आपण एक आता इंटिजर नावाचा एक डेटा टाइप घेतला आहे, ज्याने तो डिक्लेअर काय करताय, एक व्हॅल्यू डिक्लेअर करेल. आपण फर्स्ट व्हॅल्यू num1 मध्ये टाकणार आणि सेकंड व्हॅल्यू num2 मध्ये टाकणार. तर बघा, एंटर द फर्स्ट नंबर. तर बघा, आपला फर्स्ट नंबर असणार 10 आणि सेकंड नंबर मध्ये टाकू 20. तर काय करताय, तो आपल्याला टोटल व्हॅल्यू देत आहे. आता म्हणजे त्यांनी काय केलं, इंटिजर मध्ये त्यांनी काय केलं, सम केलं, म्हणजे ऍडिशन केली 10 प्लस 20 ची आणि आपल्याला दिला आहे 30. तर इंटिजर काय करतो, एक 4 बाईट डेटा टाइप आहे जो की घेतो. न्यूमेरिक कशासाठी वापरला, तो हा संख्यांसाठी वापरला जातो. संख्या गोळा करणे, दर्शवणे. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? इंटिजर येतात, फ्लोट येते आणि कॉम्प्लेक्स नंबर येते. तर बघा, इंटिजर काय करतो, हा 4 बाईट डेटा टाइप असतो जो की इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करतो. आणि फ्लोट काय करतो, हा 8 बाईट डेटा टाइप असतो जो की डेसिमल व्हॅल्यू प्रिंट करतो. आणि हा कॉम्प्लेक्स काय करतो, कॉम्प्लेक्स व्हॅल्यू प्रिंट करतो. आता बघा, z = 3 + 4j, काय हा कॉम्प्लेक्स आहे. 3 + 4j हे कॉम्प्लेक्स व्हॅल्यू झाली, ही प्रिंट करतो. स्ट्रिंग काय करतो, एखादा नाव गोळा करण्यासाठी वापरला जातो, जो की स्ट्रिंग म्हणजे काय, एक नाव प्रिंट वगैरे करतो. त्याच्यानंतर बुलियन काय करतो, बुलियन सांगतो व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे म्हणून. सेट काय असतो, एक युनिक मूल्यांचा संग्रह असतो आणि डुप्लिकेट नसतो, तो ओरिजिनल असतो. बघा, फ्रूट = कॉलम आणि ऍपल, बनाना वगैरे समथिंग. त्या डिक्शनरी काय करतो, की व्हॅल्यूना जोड्यांमध्ये दर्शवतो, डेटा साठवतो. आता बघा, सिक्वेन्स मध्ये काय असतो, सिक्वेन्स मध्ये जो डेटा आहे तो क्रमांकाने लावलेला जातो. त्याच्यामध्ये 3 येतात, लिस्ट, टपल आणि रेंज येते. मध्ये काय असते, व्हॅल्यू बदलता येते. आणि टपल मध्ये काय असते, व्हॅल्यू बदलवता येत नाही. रेंज मध्ये काय सांगते की घटकांची रेंज काय आहे, 1 2 3 4 असं. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा.